आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बघा आले नवरदेव। प्रसादराव, एवढा उशीर का झाला तुम्हाला? शशिकांतराव, हे समद बोलायला तर येळ नाहीये, आधीच उशीर झालाय। या बसा। या। मी काय म्हणते, आपण प्रसादच्या लग्नाची सुपारी फोडतोय, एकदा तरी त्याला विचारूयात। नाही म्हणजे त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना। या घरात निर्णय घेण्याची मुभा फक्त आम्हाला आहे, नवीन सांगाय पाहिजे काय? हा, आम्ही जे म्हणतो तेच होणार आहे, कळ ना? या झाला। ओ प्रसादराव, काय पुरीवाणी लाजतोय? घाला की। जमते का काही उमत तिला? या चला, झाला साखरपुडा। गंगाधर, आमच्या शेजारी उभं राहायची सुद्धा तुमची लायकी नसताना आमच्या पायरीवर आणून बसवलाय तुम्हासनी। उपकारांची जाण ठेवा, लागा आता लग्नाच्या तयारीला। पुढच्या आठवड्यात लगीन होणार। घ्या द्या संदेशनी। मी काय म्हणते, एकदम चूप। या घरात तोंड उघडायचं ना फक्त खाण्यासाठी, कळलं? आजी मालक, औषधं घेतलीत का तुम्ही? हे दूध आणलं होतं। नाही, औषध घेतलंय आम्ही, पण तुमचं काय झालं ते कळना झालंय आम्हाला। म्हणजे नाही, जावे बापूंकडनं आल्यापासून बघतोय आम्ही, तुम्ही काहीतरी वेगळंच वागताय। नाही तुम्ही सांगू नका, पण आम्हाला कळलंय ते काय झालंय तिकडं। ते आपलं उगाच तुळजाबरोबर। तुझ्या बरोबर काय? अहो, काय भांडून आला काय तिच्याशी? हा, नाही म्हणजे तसंच काही नाही, पण काय आता लेक मोठी झाली ना आपली, लगीन झाल्यावर कशा बदलतात बघा की पोरी। म्हणजे आता तिचा नवरा म्हणजे माझा भाचा आहे की नाही, काहीतरी मग हक्कानं बोलले सूर्याबद्दल तर केवढी भडकली माझ्यावर। मला म्हणली, तू सूर्याचं सोड, डॅडींकडे बघ, त्यांचा चांगुलपणा काय फार दिवस टिकायचा नाही, त्यांचा मुखवटा उतरला की मग कळेल तुम्हाला। तिने ठरवून टाकलेले की जगातला एक नंबरचा वाईट माणूस म्हणजे आपला बाप। बरोबर बी आहे तिचं, इतकी वर्ष आम्ही तसेच वागलो ना, साहजिक आहे। अहो तसं नाही मालक, काय तर म्हणे तिच्या नवऱ्याच्या एस्टेटीवर तुम्ही नाग बनून बसलाय। हे असं कोण बोलतं का आपल्या बापाबद्दल? नाही म्हणजे मी म्हणलं तिला की अगं मालक चिडतील, रागवतील, पण कुणाची एस्टेट हडपण्यावेळी वाईट तुम्ही नाहीये, माहितीये मला। आणि पुढे काय म्हणती, आशा वहिनीच्या बाबतीत जे काय घडलं त्याला बी तुम्हीच जबाबदार आहे। मग मात्र माझं डोकं सटकलं बरं का। मी ताडकन बोलले तिला, म्हणलं मालकांच्या बाबतीत एक बी वावगा शब्द ऐकून घेणार नाही मी। बोलले आणि निघाले तिथनं घरी। चांगलं केलं, शांत व्हा तुम्ही, चांगलं केलं तुम्ही, चांगलं केलं। कसे डोक्यात एकदा घाण साठलेली असली ना का चांगले विचार मनात येतच नाहीत बा। चांगले केलं तुम्ही, निघून आलात, काही बोलण्यापेक्षा काही वाद वाढण्यापेक्षा चांगले केले। घ्या
घ्या 2 घोट दूध घ्या. लय त्रास झालाय तुम्हाला, बरं वाटत नव्हतं. घ्या नाही ते तुमच्यासाठी आणलंय. घ्या हो, आम्हाला बरं वाटावं म्हणून घ्या. घ्या. हे काय आहे? बघा की. तुमचा भाचा सूर्यकांत शंकरराव जगताप, त्याचे इस्टेटीचे कागद आहेत. तुमच्या लेकीने बरोबर सांगितले तुम्हाला. जालिंदर निंबाळकर नाग म्हणूनच बसलाय तुमच्या भाच्याच्या इस्टेटीवर. दादा, बरं झालं तू वेळेवर पोचलास, नाहीतर असं काय ऐकलं तरी अंगावर काटा येतो बघ. तेजू, पुढे काय घडणार हे आपल्या हातात नसतं ग. आपण मात्र नेहमी काळजी घ्यायला हवी. बस कितीही मोठं संकट आलं ना तरी त्याच्याशी लढण्याची तयारी ठेवायला हवी. उद्या आपली कोणीही वाट अडवू नये, आणि अडवलीच तर त्यातून सुटका कशी करता येईल यासाठी आपण आधी तयार असायला हवं. एवढं स्ट्रॉंग तर बनायलाच हवं आता. बरोबर आहे तुळजाचं. तुम्हाला तुमची काळजी घेता आली पाहिजे. आता आज मी तिथं होतो म्हणून प्रत्येक वेळी मी असं नसं नाही ना. पुढे जाऊन असा काय प्रसंग आला आणि मी तिथं नसलो तर काय करणार आहे तुम्ही? दादा, असा प्रसंग नाही येणारच नाही. कारण आजवर जेव्हा जेव्हा आम्हाला तुझी गरज पडली आहे ना, तेव्हा तेव्हा तू तिथं आलायस. आम्हाला प्रत्येक अडचणीतनं बाहेर काढलेस. धने, वय वाढतं तसं संकट बी बदलतात, आणि काही संकटांना आपल्याला एकट्यालाच तोंड द्यावं लागतं. मग माझी इच्छा असून सुद्धा तुमच्या मदतीला तिथं मी नाही येऊ शकणार. मग काय करणार तुम्ही? पण असं असलं तरी मी काही कमी पडणार नाही. मी माझ्या परीनं जेवढं करता येईल तेवढं मी करणार. हा, वेळ काय सांगून येत नाही, पण त्याच्यावर पण माझ्याकडे एक तोडगा आहे. कसला तोडगा? ते तुम्हाला उद्या सकाळी कळेल. तुम्ही सगळ्यांनी उद्या सकाळी 6 वाजता तयार राहायचं. का? काय काय बोलताय तुम्ही? नाही, तुमच्या कन्येने तुम्हाला बरंच काही सांगितलं असेल, पण तरी बी तुमच्या मनात काही शंका असल्या ना तर त्या बी दूर करतो. कसे कायच आहे कसंच आहे हे जाणून घेण्यासाठी तुमचा जीव जो काय तिळ तिळ तुटतोय ना ते बघवणं झालंय हो आम्हाला. माझा तर अजून बी विश्वास बसत नाहीये. म्हणजे तुळजा म्हणत होती ते सगळं खरं आहे. घर जमीन शेती हे सगळं सूर्याचं आहे. बरोबर आहे. हे सगळं सूर्यकांत शंकरराव जगतापचे, पर त्यावर अधिकार गाजवणार आम्ही. आता आम्ही आणि आमच्या नंतर आमची चिरंजीव, यातलं एक छादांबन त्याला मिळू देणार नाही आम्ही. असं कसं काय करू शकता तुम्ही?